नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आधुनिक काळामध्ये गरज असणारा हा अपोलो ट्रॅक्टर, हा शुगर किंग ट्रॅक्टर. मार्केटमध्ये ट्रॅक्टर पाहिलं तर भरपूर कंपन्या आहेत, भरपूर ट्रॅक्टर आहेत. पण ह्याच ट्रॅक्टरकडे का शेतकऱ्यांचा ओढ आहे आणि का शेतकरी हा ट्रॅक्टर घेण्यास पसंत जास्त करतात, ते आपण आज शेतकरी मित्र आपले आलेत आणि त्यांनी बुकिंग पण केलेलं आहे. तर त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया की का हा ट्रॅक्टर त्यांना आवडला. आता हे जवळजवळ सगळे आहेत, त्यांनी बुकिंग केलेलं आहे ट्रॅक्टर. तुम्हाला खोटं वाटेल तर आपण त्यांची नावं पण जाणून घेणार आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव विकास शहाजी चव्हाण. मी पलूस कुंडल येथून आलोय. हा ट्रॅक्टर मी एक 15-20 दिवसापूर्वी बुकिंग केलेला आहे. आज तो डिलिव्हरी घेण्यासाठी आलोय मी स्वतः. आपलं बी नाव सांगा. मी अमर अर्जुन गाडे, राहणार सोनारी, तालुका परांडा. ट्रॅक्टर बुकिंग साठी आलो होतो. बुकिंग केलेलं आहे, आता डिलिव्हरी साठी चालू. मला वाटतं बुकिंग करून बरेच दिवस झाले. हो, बुकिंग करून एक 7-12 तारखेला बुकिंग केलेलं आहे. हो बरोबर आहे, आकडा बरोबर लक्षात राहिला, 7-12. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे त्यांच्या परांडामध्ये, परांडाच की आपलं सोनारी. एकदा नाव सांगा, गाव सांगा. सोनारी, तालुका परांडा. हा, म्हणजे हे का विचारलं मी, जर आता समजा ज्यांना कोणाला तिथल्या परांड्याच्या जवळचे कस्टमर आहेत, अशा कस्टमरला जर समजा बघायला जायचं असेल तर त्यांना सोपं पडतं. तर मित्रांनो, ह्याने ट्रॅक्टर बुकिंग करून जवळजवळ 7-12 म्हणजे महिना झाला. तर आज ट्रॅक्टर आपल्याकडे हे न्यायला आलेत आणि त्यांचा श्रीराम फायनान्स आहे. हो, श्रीराम फायनान्स. त्यांचं लोन मंजूर झालेलं आहे आणि ह्यांचं पण बँक लोन मंजूर झालेलं आहे. कुठलं बँक लोन आहे आपलं? सांगली बँक आहे. सांगली बँक आहे. हो. मला एक असं सांगा की तुम्ही ट्रॅक्टर कुठं बघितला आधी आमच्या भागात युट्यूबला वगैरे तुमचे बाईट येत होते, त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर बघितले. बरेचसे ट्रॅक्टर आम्ही विचारात होतो. मस्त भरपूर ट्रॅक्टरांचा विचार करून ह्याची रुंदी बघितली तर रुंदी बऱ्यापैकी योग्य आहे. लहान ऊसात आपल्या ही चालतोय, बऱ्यापैकी मोठ्या ऊसात बाळभरणीसाठी ही योग्य आहे. आणि ते बाकीचे जे असतं शक्ती वगैरे त्याच्यापेक्षा हे ट्रॅक्टर एक नंबर चालवा आहे. म्हणजे तुम्हाला डेमो घेऊन बघितलं. ह्याची खासियत काय तर वाटली तर रुंदी बरोबर, रुंदी बरोबर मॅच होते. आणि छोटा ट्रॅक्टर आहे. छोटा ट्रॅक्टर आहे. शिवाय सर्व कामं म्हणजे जी बैलानं करता येते ती सर्व कामं हे नव्हते. बाळभरणी म्हणा किंवा आवतो, म्हणजे 2 बैलाची कामं तुम्हाला 100%. हो, 100%. आपल्याला काय वाटतं साहेब? बरोबर आहे. ते म्हणजे 2.5 फुटीत 4 फुटी सरीत तर व्यवस्थित चालतो. 4 फुटीमध्ये व्यवस्थित चालतो. म्हणजे हा घेण्याचं एक कारण काय शेतकऱ्यांचं जास्त करून मोठं, म्हणजे 2.5 फुटीमध्ये चालतोय म्हणून घेतात किंवा तुमचं कशामध्ये शेतकऱ्याला परवडण्यालायक ट्रॅक्टर आहे. आणि काम पण आपलं जे 2 बैलांना होणार आहे ती व्यवस्थित ट्रॅक्टर काम करू शकतोय. अच्छा, म्हणजे 2 बैलाची टोटल शेतीची आपली कामं होते. तर मित्रांनो, आता ह्या युगामध्ये आपल्याकडे बैल शिल्लक राहिले नाहीत. म्हणजे पुजायला सुद्धा पोळ्याला बैल भेटत नाही, मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर अशा टायमिंगला जर आपल्याला शेती करायची म्हणलं तर फक्त माणसाच्या जीवावर शेती करणं हे कितपत योग्य आपण विचारू. कसं योग्य आहे का? शक्य आहे? शक्यच नाही. तर मित्रांनो, माणसाच्या जीवावर शेती करणं आता शक्य होत नाही. तर ह्या युगामध्ये आपल्याला आधुनिक यंत्राच्या साहाय्यानं शेती करावी लागते. आपण जर बाहेरच्या देशामध्ये जर पाहिलं तर सरासरी ही मशिनीवरच शेती केली जाते. कुठल्याही प्रकारचं तिथं बैलाची किंवा असं तुम्हाला कुठं युट्यूबवर तुम्ही सर्च करा, बघा, तिथं बैलाचं वगैरे कुठलंही जुगाड चालत नाही. सगळी शेती ही आधुनिकतेने केली जाते. आणि आपल्याही देशामध्ये मला असं वाटतं की आधुनिकतेनं शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे, तरच आपल्याला कुठंतरी शेतीला चांगले दिवस येतील. आता बऱ्याच माणसाचा प्रश्न असतो की बाबा लोन होतंय का आणि आपलं किती झालं लोन, जरा थोडं सांगा. 250 झालं लोन. 250 झालं लोन. म्हणजे काय लोन नाही सहजासहजी लोन. आपलं किती झालं लोन? 355. हो, म्हणजे तुम्ही बँक लोन केलं? बँक लोन केलंय पूर्णपणे बँक लोन. आपण श्रीराम फायनान्स केलं. हो. तर मित्रांनो, आपल्याकडे दोन्ही ताजी उदाहरण आहेत. एक बँक लोन झालेलं आहे आणि एक श्रीराम फायनान्सचं झालेलं आहे. म्हणजे दोन्ही लोन होतं, फक्त त्याला थोडीशी नॉर्मल कोशिश आपल्याला करावी लागेल. बँकेची प्रोसेस आहे ती करावीच लागेल. ज्या प्रोसेसनं आपल्याला आहे त्या प्रोसेसनं आपल्याला चालावं लागेल. आणि जे शेतकरी मित्र आहेत, आता बघा, हे कुठून आहे तुमचं? पलूस कुंडल मध्ये. आता हे पलूस मध्ये आहेत आणि ते परांडामध्ये आहेत. तर हे दोन्हीकडे म्हणजे लांब लांब आहेत, तरी पण यांना लोन झालं. बरेच शेतकरी मित्रांचा प्रश्न असा असतो की मला बाबा आम्हाला लोन होईल का? म्हणजे अशा ज्या अडचणी असतात ते तुम्ही समजून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि इतर शेतकरी मित्रांना ते फॉरवर्ड करत चला. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना लोनची अडचण आहे अशांची एक अडचण सॉल्व्ह होईल
आणि शक्य झाल्यास तुम्हाला आम्हाला शोरूमला येऊन व्हिजिट द्या, तुम्हाला कोटेशन देऊ आणि त्याच्याविषयी तुम्हाला अधिकची माहिती देता येईल. तर तुमचंही नाव सांगा, काय म्हणता तुमचं? विजय कुमार शहाजी चव्हाण. विजय कुमार शहाजी चव्हाण. हा, मी पण कुंडलचा. बर बर बर. चालवाय बरं वाटतंय. एक हा. नंबर. कसं वाटतं ट्रॅक्टर? एक नंबर फ्रेश वाटते. फ्रेश वाटतंय का? हा. ओके. आणि कमी जागेत बसते ना, हा, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं. या की पाहुणं 2 मिनिटं या. व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण यांना डिलिव्हरी देतच आहे, पण अजूनही काही शेतकरी मित्रांचे आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तसेच व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि नवक्रांती ॲग्रोला जरूर एकदा व्हिजिट द्या. त्यानंतर तुम्हाला इथं समजेल की बाबा कशा प्रकारची ह्याला अवजार आणि काय काय ट्रॅक्टर आपण देतो. तर धन्यवाद.